तुमची चुकी असेल. लग्नाआधी एवढे लपडे होते तुमचे. सांगितलं का मी माझ्या भावाला आवाज खाली करून बोलणार ना मी तुझी. गेली नाही तर येत आणि माझं आधी काम करून वैताग आलं नाही यांच्या करा आपण मी माझ्या नोकराने आणि सगळं काम. वहिनी मम्मी काय काका घर उघडं टाकून मी कुठे गेले. वहिनी तिकडे काय करू राहिल्या. हे काय ना बांधे टाकत होते हो. मग इकडे दार उघडच त्याला मग ठेवले उघडेच परत नसेल दरवाजा लांब पुढे गेलं या. हा का हा. म्हणजे माझ्या स्वागताला उघडच होते वाटतं. मग दरवाजा लावायला असते तर मग म्हटलं तर पुढे गेलं या मध्ये. बसू कुठे राहिलं मला पाणी आणा नाही गल्लास मी आली ना. अहो मी पण दमले. बसा दे आणते पाणी आता. पाणी आणायचं ते मला दिलं दमतं सोडून. खा. एवढी ताण लागली का तुम्हाला. पाय पाय आले मी घ्यायला कोणी नाही आलं. तो कुठे गेला. ते त्यांना काम होतं वाटतं. हा त्याला माझ्यापेक्षा आयएमपी काम आहे. मी नाही आयएमपी. बरं बस थोड्या वेळ मी पाणी घेऊन येते परत म्हणजे पाणी पण दिलं नाही मला. इतक्या काही हिला काही इंग्लिश मध्ये बोलले होते का मी. कोणतं टेन्शन घ्या मी तर मला कळतच नाही. नवरा एक तराचा करून दिला. ही भावाला भेटली अहो तसं ती सोयची नाही. जरा पाणी बिणी घ्या जमलं असतं. आणि काय असं लागत. मग विहिरीचं पाणी आहे. हा ना. हा आता भावड्याला म्हणा मला जारचं पाणी घेऊन ये. आता जायचं पाणी आणून किती लांब जावं लागतं बरं. हा मग आणील तो बहिणीसाठी. मग सांगाल मी त्यांना. मम्मी कुठे गेली. तर असते ना इकडं त्याच्या गेले असते बसायला. करायला घेऊन गेली का. हा तिला सांगितलं नव्हतं का मी येणार आहे म्हणून. सांगितलं होतं ना. सांगितलं होतं मग आई बापाला सुद्धा काही काळजी नाही. अहो सांगितलं होतं येते का थोड्या वेळाने. हा येतील. जा मला चहा ठेवा. मला डोकं दुखू राहिलं. डोकं दुखू राहिलं. अहो डोकं दुखू राहिलं आता लांबून आले म्हटलं डोकं दुखणार आहे ना चहा ठेवा जा. चहा ठेवा थांबा थोड्या वेळाने ठेवते आता. थोडंसं आराम तर करा. अहो बोलू द्या एवढ्या दिवसात ना आले तुम्ही. एवढ्या दिवसातून आली म्हणजे मी काय दुबायला गेले होते काय पुढं. मग एवढ्या दिवसातून आलं बोलावं थोडंसं माणसाने लगेच तुम्हाला चहा प्यायचं का. हा मला चहा प्यायली का मला डोकं दुखायचं थांबून आणि तलब लागली मला. जाई चहा ठेव वय. बरं चहा ठेवून येते बसतो. पुढं पुढंच नसतो माग असा एक शब्दच नाही. शब्दच पुढे द्या नाही. म्हातारीला ना काही काम नाही. तिने मोकर सोडून दिली. मासारखी धाकात ठेवती ते नाही. मरू दे मला काही करायचं माझं डोकं दुखू राहिलं. झाला का चहा. ठेवलंय ना आता होईल ना आता. अगं थोडस दम बिम काय 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 थोडस दम काढा माणसाने. आता तुम्हाला आम्ही कमी केलं जसं काही. गेलं तोंडातून निघून. हा का तुझ्याच बरोबर तोंडातून निघत का सगळं काही. आता घ्यावं समजून. तुम्ही नाही समजून घेणार मग कोण समजून घेईल. बरं आहे बाई आम्हीच घेतो समजून. आम्हालाच कोणी समजून घेणार नाहीये. आता कोण समजून अगं, घेणार नाही. उलट भाग्यमान तुला आम्ही भेटलो म्हणून. नाही तर माझ्यासारखं जर भेटलं असं ना असं सासूरवाडी तुला काही खरं नसं तुझं. काय झालं? 4 दिवसाला येऊन उठपळ काय धंदे. उलट माझा भाऊ किती जीव लावत असेल काय त्यांच्या घराने करून राहिले तुम्ही. हा ना मग तुम्हाला लय भावाचा पुळका. मग भाऊची शेवटी. हा भाऊच्या शेवटी. तुम्ही त्यांना असं बोलू देत नसल. तरीच म्हणलं अजून कळ कशी नाही लागली. मग भावाची कळ बहिणीलाच नाही लागल मग कोणाला लागल. बरं आहे चांगलंय. म्हणजे तुला काय म्हणायचंय तू माझी भांडून आहे का भावावर. भांडू नाही राहिले पण मग असं नाही बोलावा. भाऊ येतो माझं काही केलं तरी. चांगलंय. तर चहा तुझा आहे सारा गॅसवर काय नाही कमी करेल मी गॅस. बरं बसा मग मी चहा घेऊन येते. तुमचं आधीच लय डोकं दुखतंय. आलं नाही तर लागलं डोकं दुखायला. जरासा शब्द खाली पडून देईना. तिला माझं काय झालं त्याच्याशी नाही घेणं देणं. तिला त्याच्याशी घेणं देणं. शेवटी बहीणच ना त्याची. पाठवून नळ केलं तेव्हा काय कळत लागणार आहे. चांगलं येऊ दे मा भाव सांगते मीच घरात. जरा घ्या चहा डोकं थांबत तेवढं. झाला का मग रागा रागा मी त्याच्या गाडीत चावी सुद्धा घेऊन येईल. बाई तुम्हाला काही पटत का हो? कुशल मा भावाच्या गाडीची चावी घेऊन आल्या. मला सगळंच पटत. सगळंच पटत. आणि तिकडं गाडी लागली मग काय करतील. हिंडल बोलते मारे त्रिकामा. पण झालं काय तुम्ही एवढे चिडू राहिल्या. झालं काय म्हणजे सांगायला मी लाज वाटते मला. असं काय झालंय सांगायला लाज वाटत. गावभर हिंडताना पाहिलं पोरी बरोबर मी त्याला. बाई मला नाही वाटत असं. हा तुम्हाला काय वाटत. मला वाटतच नाही. एवढे साधे भोळे माझे भाऊ तुम्ही त्या गावभर. बरोबर आहे कशाला वाटत. शेवटी सक्क ते सक्कच ना.
विचारून मी आता फोन करू. हा विचारूनच पाहिजे. मला तर वाटत नाही, पण मग तुम्ही बोल राहिले म्हणून एकदा विचारून पाहिजे म्हणून. कालच्या घरातली पोर होती ती त्याच्या शाळेतच होती ना, तुम्ही सांगायचं ना पहिलेच आम्हाला. एकत्र शिकत होती, एकत्र राहत होते. बरं फोन करून पाहिजे ना, पण मग मला नाही वाटत तसं. तुम्ही कसं मग लग्नानंतर काय काम आहे त्याचं मला सांगा. जर माझा एखाद्या पुरी बरोबर हिंडला तुम्ही काय म्हणणार आहे? हा म्हणणार आहे का नाही? हा मी म्हणलं, मग पण मग तुम्ही स्वतः पाहिलं का? स्वतः पाहिलं म्हणजे मी रोज पाहते सकाळ संध्याकाळ त्यांना. एक दिवस मी पिछा केला होता, चांगल्या गार्डन मध्ये जाऊन बसले होते दोघं. बरं जाऊ द्या, त्यांना आले का मग पाहू आपण काय काय नाही. बसायचं घरात. आता बसले नाही तर बसू दे ना. बरं मी काय म्हणते, तेवढं म्हातारे बोलून आणता का? बरं जाते मी, तर इथं लक्ष ठेवा बरं का. हा मी नाही जाणार पुरं घर सोडून. हा, हा. बरं मा भावाचं तरी समजा सोयीचा करू राहिली. काय झालं आणि मम्मी नाही बसलाय त्या बोलत तिला. का तूच निरोप दिला असं? दिला ना मी निरोप त्यांना. ते म्हणते आले मी लगेच. अशी माझ्या नाही म्हणणार आले मी लगेच. मी आले म्हटलं ती दावत पळत येईन. मग ते मला म्हटलं, मी सांगितलं तुम्हाला ते. तुलाच निरोप द्यायचा नसन. शेवटी तुम्ही त्या भावाचीच बहिणी ना. कस काय निरोप द्यायचा नसल? हा मग आता तुम्ही सांगितलं मग मी लगेच गेले. बघितलं ना तुम्ही. तुला तर मी आल्यापासून दुखणं झालंय नुसतं. काय दुखणं होणार आहे मला? हा मग आता तुम्ही एवढ्या दिवसातून आल्या, मला दुखणं होणार आहे का? हा मग दुखणं झालंय तुला. नुसतं भांडायचंच पडलंय नुसतं. गेली मागे बोलायला कावाची आता शिव राहिली तासाने. मग मी तिला बोलत घर होते. सांभाळायला येईल इथं. मी तिला बोलत होते अहो. तुम्ही आता काही समजू नका. काही नाही समजत. मी हाय ते समजते. काय समजत आहे? हा मग काय तुम्ही चुकीचं समजू राहिले मला माहितीये का? मी नाही चुकीचं समजत. मग एवढा 1 तास लागतो का? अहो बोलत होते, थोड्या वेळ बोलत बसले ना हा, तू आले. बोलत होतो नंतर बोलायचं ना. तुला ते बोलत बसायचं आयएमपी होतं का? मग पण तुमचा निरोप तर पोहोचवला ना मी तुमच्या मग अजून ऐकायला. का बरं आली नाही म्हातारी? आता मला नाही माहिती तुम्ही जाऊन पाहता का पण नाही आले. आता मी जाऊ का? म्हणजे मी गावात तमाशा दाखवते का? मी इथं आले परत आहे का नाही? मग आता तुम्हाला विश्वास नाही, मग मी काय करणार आहे? म्हणजे तुला तेवढंच लागत ग. मी आखे गावात हिंडावं म्हणजे तुला बी हसायला होईल नाही का? तसं नाही, मग तुम्हाला विश्वास नाही मग आवाज तरी द्या. विश्वास नाही ना, आवाज तरी द्या. बरं चहा पिला का? मग कशी काय पेलं मग? मग चला मग जेवण बिवण करा चला. मग आता स्वयंपाक मी करू का? मी करते ना मग. मग जाय ना. मग सगळं सांगावं लागतं तिला. सांग का नाही आमच्याच नशिबाला पडली होती अशी. म्हातारीने यायचं ना लवकर. बसली तिकडं बोमट्या मारी. असं नाही का तिला काळजी नाही का? लेक आली का काय काय झालं असं? तुमच्या अशा वागण्या पाहिजे एका दिवशी घरच सोडून जाते. तिकडं जात नाही इकडं राहत नाही. सगळ्याला माहिती नुसतं दुखणच झालंय. अहो काय बडबड करून राहिले तुम्ही? मग काय जग हसू करायला लागले तुम्ही लोक. आता दारात बसा लोक आम्हाला नाव ठेवतील माहितीये का? हा नाव ठेवते म्हणजे मी आले म्हणजे तुम्हाला लोक नाव ठेवते आहे का नाही? तुमची चुकी असेल. लग्न आधी एवढी लपडी होती तुमचे. सांगितलं का मी माझ्या भावाला? बरं लपडी होते म्हणजे मी काय काय लपडी करते होते काय? मग लपडीच होते. माझ्या भावाला सांगितलं नाही याचं ते माना तुम्ही भाग्य. हा मग म्हणजे तुला त्या भावाचीच कळ लागते शेवटी. तुला माहिती नाही कळ लागणार. मी कोण आहे तुझी जाऊ? मग भावाचीच कळ लागणार आहे. शेवटी बहीण आहे मी. बहीण आहे ना शेवटी दाखवलेच रंग. दाखवलेच रंग म्हणजे काय? बहीण भावाचं नातं माहिती आहे तुम्हाला? मग मी काय म्हटले? मग मी माझ्या भावाचीच बाजू घेणार आहे. कारण की काय भाऊ चुकीचं नाही, आवाज मला खाली माहिती करून आहे. बोल ना मी तुझी. हा आवाज खाली करून बोल. म्हणजे तुम्ही काही चुकीचं बोललं मी ऐकूनच घेणार आहे. काय? ऐकूनच घ्यावं लागेल तुला माझं. लग्न आधी एवढे चाळे मी सांगितलं नाही माझ्या भावाला माहिती का तरी? बरं झालं मी सांगितलं. मग तुला काय बोलत सांगू नको. तेव्हा सांगायचं ना. तेव्हाच मोकळं करायचं असतं. मध्ये पाहून गेले. लग्न जमत नव्हतं. कसं जमलं तर हे नाटकी करायला लागेल काय आता? हा लय आवाज नको करू. माझं बी घर आहे. अजून माझा हिस्सा वाटा सोडला नाही मी. लग्न झालं ना विषय संपला आता हा, विषय संपला. इथं तुमचं माहेर समजायचं. मग माझं घर आता विसरा. माझं घर माझंच घर आहे. मी मेले नाही अजून. मी जाऊ वाटेल तेव्हा येईल. तुमचं घर आता तिकडच. एवढे काय बोलू राहिले मला? काय बोलले मी? काय बोलू मी फक्त सांगितलंय तुम्हाला चांगलं. चांगलं. मी माझ्याला सांगते ना आता तुम्हाला काय काय बोलली. जा जा सांगा बा. सांगतेच मी तुला घराच्या बाहेरच काढायला होत्या. थांब आता. मला घराच्या बाहेर काढते. आली तिला छान आली नाही तर तशी तिची बडबड चालू आहे. कळ सुद्धा नाही तिला का आपण कुठं आलोय माहेरी आलोय. भाऊजाईला कसं बोलावा काय ते अक्कलच नाही अशा अजिबात. पाहतेच मी आलो काय करते.